नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. तर मित्रांनो, भरपूर दिवसापासून प्रीती बोलत होती का सोयाबीन चिल्ली मला खायची आहे. तर आपल्याला एक नंबर बनवायची आहे, हॉटेलपेक्षा भारी बनवायची आहे. आणि रेसिपी तर तुम्हाला पण दाखवणारच आहे, रेसिपी कशी बनवणार आहे आणि कसं काय आहे. तर आपण आता जाऊया आपल्या किचनमध्ये आणि मी सेटअप तर तिथं ठेवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो आणि कसं बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आणि झोपेतून उठली? हां, तुला काय खायचं आहे? खिचडी पाहिजे. तू कधीपासून खायला लागली खिचडी? आज मी सोयाबीन चिल्ली बनवणार आहे. हां, मम्मीला खायची होती ना. तू पण, तुला पण पाहिजे ना. मग मला मदत करशील का? हां, मग चल चल लगेच. तर मित्रांनो, आता प्रीती पण बोलते का मी पण येते, तुम्हाला मदत करते. सोयाबीन चिल्ली मीच बनवणार होतो, तर ती बोलते का मी पण तुम्हाला मदत करते आणि माझी आणि पण मदत करणार ना बाबू, करणार ना. तर चला आता आपण डायरेक्ट आता जाऊया आपल्या किचनच्या इथे. मित्रांनो, प्रीती मला मदत करायला आलेली आहे. तर तुम्हाला रेसिपीचे काय काय मी घेतले ते तुम्हाला दाखवतो. तर आपण सर्वात अगोदर घेतला आहे आलं लसूण पेस्ट आणि कांद्याची पात, शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि हा चिली सॉस, फ्लॉवर, मैदा आणि आपला सर्वात मेन सोयाबीन, कारण आपण बनवणार आहोत सोयाबीन चिली. येस, त्यासाठी लागणारा साहित्य. तर आपण पहिले प्रथम आता आपण सोयाबीन आहे ती गरम पाण्यामध्ये म्हणजे लवकर ते शिजतील. आपण गॅस आता पेटवलेला आहे आणि आता आपण 10-15 मिनिटं 10-15 मिनिटं नाही, 2 मिनिटात. 2 मिनिटं काय? 2 मिनिटात लगेच होईल. हो. तर आपण बॉईल करून घेऊया. मित्रांनो, बॉईल पण मस्तपैकी झालेला आहे आणि आता थंड करण्यासाठी थोडं 5-10 मिनिटं ठेवूया. या साईडला ठेवलेलं आहे मम्मीला चहा. तर मित्रांनो, चला 5 मिनिटं थांबा जरा. मित्रांनो, सोयाबीनचं जेवढं पण पाणी आहे ते आपण काढायचं आहे. जेवढं होईल ना तेवढं काढून घ्या. नवऱ्याला सोडून एकटी चहा पिते. इथं काय करायला लावलंय ना, तुझं चहाचं चालू आहे. आणि जिमला पण जाते, मग चहा पण पिते. चला आता आपण हे सगळं थंड झालेलं आहे. आता आपल्या ह्या टोपामध्ये सगळं टाकूया आणि पूर्ण मिक्स करून मग मस्त की फ्राय करूया. सोया सॉस आहे हो, बस एकच चमचा आणि टोमॅटो सॉस टाका. ए डब्बे चल. हां लाईट आहे, चल जाऊ. हो, त्याच्यात नको लाईट लावू, इकडे हे 3 टाका. हे कसं आहे, आपण जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकतोय. का आपले बारीक पोरं आहेत त्याच्यामुळं आम्ही पूर्ण मिक्स करूया. मस्त वास येतोय. अरे हे काय? हे मैदा. मैदा. तर आपण मैदा ऍड करूया. हे पण मिक्स करून घेऊया. कॉर्नफ्लॉवर थोडंसं टाक. कॉर्नफ्लॉवर म्हणजे जितका लागेल तेवढं. हां, बस बस बस.
पूर्ण आता मिक्स करून घेऊया. आणि हो, चवीनुसार मीठ, ते महत्त्वाचं आहे. थोडा मसाला टाकूया आपला, घरगुती मसाला आहे. आणि थोडंसं पाणी पण टाकूया, जास्त पण असं घट्ट नको. पाणी तुम्हाला जर कलरफुल पाहिजे असेल तर तुम्ही कलर पण टाकू शकता. पण आम्ही कलर नाही टाकत आहे कारण आमच्या घरामध्ये लहान मुलं खाणारे आहेत, त्याच्यामुळे आम्ही कलर नाही टाकत आहे कारण त्याच्यामध्ये पण केमिकल असतं. जे आहे ते ओरिजिनल. बॅटर पण मस्त की झालेलं आहे. आपण आता याला आपण हे बॅटर केलेलं आहे ते टाकूया. मस्त असे क्रिस्पी हे तळून घ्यायचे. तर मित्रांनो बघू शकता कलर पण एक नंबर झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेत. असं वाटतं कधी होतं ना कधी खातो. तर मित्रांनो फायनली आपले फ्राय करून झालेले आहेत. आता बघा लसूण आहे, लसूण टाकूया आपण. आपण पहिले चिली सॉस टाकून घेऊ. जास्त स्पायसी नको आपल्याला. आणि हे आपलं आहे फ्राय केलेले सोयाबीन, ते टाकूया. आणि हे हॉटेलसारखंच लागतं, रेस्टॉरंटमधून आणल्यासारखं. आणि हे पण इतकं छान कुरकुरीत झालंय ना. आणि तुम्ही फूड कलर बाहेर जसं फूड कलर वगैरे टाकतात तसं काही टाकायची गरज नाही. याला आपोआप ब्राऊन मस्त असा कलर आलेला आहे. आणि मस्त असं मिक्स करून घेऊ. त्याच्यावरनं कांदा पात टाकू, टेस्ट छान येईल अजून. गाईस आपली सोयाबीन चिल्ली रेडी आहे. आणि टेस्ट पण तुम्हाला आता मी टेस्ट करून सांगतो कशी झाली आहे आणि कशी नाही. कशी आली? मस्त. जास्त मेहनत तुझी आहे, माझी कमी आहे. तर मित्रांनो खूप म्हणजे हॉटेल आपण जातो ना त्याच्यापेक्षा भारी झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त की झालेली आहे. तर या मित्रांनो खायला आम्ही पण एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. अशीच घरामध्ये असं चांगले चांगले पदार्थ खायला बनवा. या साईडला मित्रांनो स्प्राईट आणलेला आहे आणि मस्त की बघा निशी ठोक येते. मस्त झालंय ना, खूप सुंदर ना. खा खा, तुला खायची होती ना.
नेक्स्ट आपण बघूया आता ठरवूया काय बनवायचं आहे आणि ते व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला. बाय बाय. तर मित्रांनो सोयाबीन चिल्ली एक नंबर झाले आणि टेस्टीला पण एक नंबर झाले, हॉटेलपेक्षा भारी झालेली आहे. तर मित्रांनो असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण. बाय बाय.